आई होण्याचा अनुभव हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि स्पेशल अनुभव असतो. आई झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं. मराठी मनोरंजन विश्वातल्या अनेक अभिनेत्रींनी सुद्धा प्रेग्नन्सी नंतर कामातून ब्रेक घेत बाळासोबत वेळ घालवायचा निर्णय घेतला, तर काहींनी काही महिन्यातच कामाला सुरुवात केली. प्रेग्नन्सी नंतर कोणत्या अभिनेत्रींनी कामातून ब्रेक घेतलाय त्यावर टाकूया एक नजर. अभिनेत्री राधा सागरने सुंदरा मनामध्ये भरली, आई कुठे काय करते यासारख्या अनेक मालिकांमधून काम करत तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये तिने वीरला जन्म दिला. त्याआधी ती आई कुठे काय करते या मालिकेत अंकिता हे पात्र साकारत होती. बाळाला जन्म दिल्यानंतर गेल्या 2 वर्षांपासून राधा कोणत्याही मालिकेत किंवा सिनेमात झळकली नाहीये. तिने पूर्ण वेळ बाळाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तिने आता कामाला सुरुवात केली असून येत्या काळात ती सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या भेटीला येणार आहे. सध्या ती वीर सोबत वेळ घालवत असून सोशल मीडियावर ती नेहमीच लेकासोबतचे व्हिडिओजही शेअर करते. लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री रुपाली झनकर. याच मालिकेच्या सेटवर तिची आणि अभिनेता विजय आंदळकरची ओळख झाली आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. शिवाय त्यांना आता मायरा नावाची मुलगी सुद्धा आहे. विजय पिंकीचा विजय असो या मालिकेनंतर आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत झळकतोय. पण मुलीच्या जन्मानंतर रुपालीने मात्र कामातून पूर्णपणे ब्रेक घेतलाय. ती लेकीला पूर्ण वेळ देतीये. अभिनेत्री खुशबू तावडे सुद्धा दुसऱ्यांदा आई झालीय. राघवच्या जन्मानंतर 2023 साली तिने आई कुठे काय करते या मालिकेतून टेलिव्हिजनवर कमबॅक केलं होतं. त्यानंतर तिने सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या दरम्यान खुशबूला प्रेग्नन्सीमुळे या मालिकेचा निरोप घ्यावा लागला, तर काही महिन्यांपूर्वीच तिने मुलीला जन्म दिलाय. सध्या खुशबू कोणत्याही मालिकेत काम करत नसून पूर्ण वेळ मुलांसोबत स्पेंड करते. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझन मधून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री सई लोकूर. सईने बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच तीर्थदीप रॉय सोबत लग्नगाठ बांधली, तर 17 डिसेंबर 2023 रोजी तिने मुलीला जन्म दिला. लेकीचं नाव तिने ताशी असं ठेवलं. सध्या सई कोणत्याही सिनेमात झळकली नसून तिने पूर्णपणे ब्रेक घेतलाय. ती पूर्ण वेळ मुलीसोबत घालवते. सोशल मीडियावर मात्र सई खूपच ऍक्टिव्ह असते. प्रत्येक अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करते. या यादीतलं आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री सरिता महेंदळे. भागो मोहन प्यारे यासारख्या अनेक मालिकांमधून ती घराघरात पोहोचलीय. 1 जानेवारी 2024 तिला मुलगा झाला. मुलाचं नाव तिने अन्वित ठेवलंय. तर सध्या सरिता सुद्धा तिच्या लेकाला वेळ देतीये. नुकतंच तिने अन्वितचं पहिलं बोरणान सुद्धा साजरं केलं. मनोरंजन विश्वात सध्या ऍक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर सरिता प्रत्येक अपडेट शेअर करते. तर या होत्या मनोरंजन विश्वातल्या काही सुपर मॉम्स ज्या सध्या ब्रेक घेऊन चिमुकल्यांसोबत वेळ घालवत आहेत. पण लवकरच त्या तितक्या जोमाने कामाला लागतील यात काही शंका नाहीये. तुम्ही कोणत्या अभिनेत्रीच्या कमबॅकची आतुरतेने वाट बघताय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.